लहानपणी आपण एक गोष्ट ऐकायचो, एक राजा असतो, त्याला हळूहळू एक एक राज्य जिंकत संपूर्ण जगावर राज्य करायचं असतं, हे त्याचं स्वप्न असतं. ती फक्त गोष्ट होती. पण आजच्या देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणाकडे पाहिलं ना, तर ती गोष्ट वास्तवात उतरते की काय असा प्रश्न पडतोय. मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे भाजप आणि एनडीएची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसते, तर विरोधकांची संख्या मात्र सतत कमी होतीये. काही वर्षापूर्वी विरोधकच उरणार नाहीत अशी जी चर्चा होती, ती आता खरंच प्रत्यक्षात उतरतीये का? की हा फक्त राजकीय प्रश्न नाही आहे, कारण लोकशाहीच्या भविष्यासंदर्भाची एक मोठी चिंता आहे. सध्या देशभरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर एनडीएला संसदेत अपेक्षित असलेला आकडा गाठण्याची जी वाट होती ती अधिक सोपी होताना दिसते. आणि महाराष्ट्रात फक्त शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढते असं नाही, तर यासोबत महायुती ही अजून बळकट होताना दिसते. मग हे काय राजकारण होते? खरंच विरोधक इतके कमकुवत होतात का? लोकसभा निवडणुकीनंतरचा राजकीय आलेख काय सांगतोय? याच विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला आपण देश पातळीवर काय झाले ते बोलूयात आणि मग महाराष्ट्राबद्दल बोलूयात. तर बघा, 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पारचा नारा दिला, पण भाजपच्या ज्या जागा 303 होत्या त्याच्यावरून 240 वर आल्या. पण तरीही सरकार स्थापन करण्यासाठी इतर मित्र पक्षांची मदत घेण्यात आली आणि ती मदत घेऊन एनडीएचं सरकार स्थापन करण्यात आलं. एप्रिल 2026 मध्ये झालं असं की महिलांच्या आरक्षणासंबंधित घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आलं. पण विधेयकाला आवश्यक तेवढं बहुमत मिळालं नाही. सरकारला 298 मतांचा पाठिंबा मिळाला, विरोधात 230 मतं पडली. त्यामुळे हे विधेयक मंजूरच होऊ शकलं नाही. आणि म्हणूनच जर हे विधेयक मंजूर करायचं असेल तर संसदेतील आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे हे दिसायला लागल्यानंतर भाजप आणि एनडीएनं तसे प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि यानंतर सगळ्यात मोठी घडामोड घडली ती पश्चिम बंगालमध्ये. आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले आणि त्यांनी एनडीए सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्याच्यानंतर लगेचच दुसरी अपडेट घडली ती महाराष्ट्रात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 लोकसभा खासदार बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सहभागी झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीची ताकद वाढली आणि एनडीएला त्यांची पाठिंबा मिळालाच. त्यामुळे दोन्ही घटनेनंतर लोकसभेच्या एनडीएची संख्या अजून वाढली. यानंतर लोकसभेतील एनडीएची संख्या वाढली. आधीच 293 खासदारांचा पाठिंबा होता आणि या सगळ्या तृणमूल आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आल्यामुळे ही संख्या 318 ते 319 पर्यंत पोहोचली. अशा परिस्थितीत इतर जे नेते आहेत त्यांनी देखील जर विधेयकानुसार मतदान केलं तर यासाठी 352 मतांचा आकडा महत्वाचा आहे. आणि एनडीए अजून म्हणजे एखाद्या विधेयकाला मंजूर करण्यासाठी 352 मतांचा आकडा महत्वाचा आहे. आणि त्यापासून आता एनडीए फक्त 40 ते 41 खासदारांपासून दूर आहे आणि तेही सहजासहजी एनडीए पूर्ण करू शकते अशी चर्चा आहे. त्यामुळे इथं ताकद कुठंतरी वाढली आहे एनडीएची. राज्यसभेतही वाढतीये, लोकसभेतही वाढतीये. हा झाला इकडचा मुद्दा देश पातळीवरचा. आता आपण राज्याबद्दल आणि महाराष्ट्रातल्या वाढणाऱ्या ताकदीबद्दल बघूया. असं नाही की देशभरात फक्त एनडीएची ताकद वाढते, तर महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर पाहिलं तर इथलं संख्याबळ महायुतीचं दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसते. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही एनडीएला पाठिंबा देऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे की ते महायुतीसोबत जाऊ शकतात. अशा चर्चांनी जोर धरलाय. त्यामुळे विरोधकांची ताकद आणखी कमी होणार का? खरंच महाराष्ट्रात प्रभावी विरोधक उरणार नाहीत का, अशी चिंता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा राजकीय आलेख पाहिला तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं तेव्हा चित्र वेगळं दिसलं, महायुतीला धक्केही बसले. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीत पूर्ण चित्र बदलून गेलं. महायुतीनं अतिशय अनपेक्षित आणि दमदार कमबॅक केलं. महाविकास आघाडीला 50चा आकडाही पार करता आला नाही आणि महायुतीनं तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. एकट्या भाजपनं 132, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 आमदार निवडून आणले. लक्षात घ्या, आकडेवारी थोडीशी पुढे मागे होऊ शकते पण जास्त तफावत असणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16, ठाकरे गटाला 20 आणि शरद पवार गटाला 10 अशा जागा मिळाल्या. म्हणजे 46 ते 47 जागांवरच इथं फुल स्टॉप लागला. यानंतर झालं ते 2017 पासून रगडलेल्या महापालिकेच्या निवडणुका. 29 महापालिकांपैकी 23 ते 24 महापालिकेमध्ये महायुतीनं सत्ता मिळवली. आणि यानंतर नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थेतून जे 16 आमदार विधान
परिषदेवर निवडून द्यायला लागतात, यातही महायुतीनं बाजी मारली. यामागचं प्रमुख कारण होतं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढलेलं संख्याबळ. 12 जिल्हा परिषदा झाल्या. या निवडणुकीत महायुतीनं 552 जागा जिंकल्या. यामध्ये भाजपच्या 225, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 165 आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या 162 जागा होत्या. दुसरीकडे आघाडीत काँग्रेसला 55, ठाकरे गटाला 43 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांवर समाधान मानावं लागलं. जिल्हा परिषद निवडणुका, काहीच जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या 12. या 12 पैकी देखील 18 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचं वर्चस्व निर्माण झालंय. पंचायत समितीच्याही काही ठिकाणी निवडणुका झाल्या. यातही भाजपचं बळ वाढलेल्या सर्वाधिक जागा या भाजपनं जिंकल्या. म्हणजे हा प्रवास फक्त निवडणुकांपुरता मर्यादित राहिला नव्हता, तर महायुतीचं भाजपचं वाढणारं राक्षसी बहुमत इथं प्रत्येक निवडणुकीत अधोरेखित होते. मग ते महापालिका असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, विधान परिषदेच्या निवडणुका असोत. हे बळ वाढताना दिसते आणि दुसरीकडे विरोधकांची ताकद कमी कमी होताना दिसते. विरोधकांकडे हाताच्या बोटावर मोजणे इतके जे विरोधक आहेत ते देखील आता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत. अशात विषय निघतो तो उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा, ज्यांनी सध्या पक्ष विस्तारावर विशेष भर दिलाय, ज्यामुळं पुढे जाऊन भविष्यात भाजपची डोकेदुखी वाढू शकते. नगरसेवक असोत, स्थानिक पदाधिकारी असोत, तळागाळातील कार्यकर्ते असोत, त्यांना पक्षात आणण्यासाठी शिंदेचे प्रयत्न सुरू आहेत. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर ज्योती वाघमारे, बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांशी त्यांनी दिलेली जबाबदारी असो, किंवा नुकताच ठाकरे गटातील महत्त्वाचे असणारे उत्तर महाराष्ट्रातील शुभांगी पाटीलांचा पक्ष प्रवेश असो, अशा प्रत्येक घडामोडीतून शिंदेंनी शिवसेनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. महत्वाची सगळ्यात अपडेट घडली ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 लोकसभा खासदार शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 पर्यंत गेली आणि यामुळं काँग्रेसनंतर सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचं स्थान अधिक मजबूत झालं. त्यामुळे महायुतीच्या विस्तारात आणि संख्याबळ वाढवण्यात एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजनही वाढल्याचं स्पष्ट दिसतंय. एकंदरीत पाहिलं तर ज्या पद्धतीनं एनडीए 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच करताना दिसते, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे ही शिवसेनेचा विस्तार, संख्याबळ वाढवणं आणि आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्यावर भर देतात. त्यामुळे देशभरात एनडीए अधिक सक्षम आणि आक्रमक होताना दिसते. विरोधी पक्षांची ताकद कमी होत असल्याचं चित्र दिसते. महाराष्ट्रात महायुतीकडे इतिहासात कधी नव्हे इतकं मोठं संख्याबळ आणि राजकीय वर्चस्व निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे खरंच भविष्यात विरोधक आणखी कमकुवत होतील का? महायुतीचं वर्चस्व असंच कायम राहणार का, की पुन्हा एकदा विरोधक नव्या ताकदीने उभे राहतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या राजकीय घडामोडींतून, येणाऱ्या निवडणुकांतून स्पष्ट होतीलच. मात्र सध्या जे राजकारण सुरू आहे, पक्षपोडी, पक्षांत जाणं किंवा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा, आता लवकरच लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्यावेळी विधेयक मांडलं जाईल. त्यावेळी पुन्हा हे विधेयक आलं तर अडचणी परत वाढतील का विरोधकांच्या? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. ह्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.